का? भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द त्यांनी सांगितला नाही, काय काय भ्रष्टाचार झालाय तो अजून. ते मुद्दे यायला पाहिजे खरं मग ते आलं का मान ठेवायचं नाही त्याला. ते आले का परत तुम्ही त्याची पुरावे मागताय बा, याची काय टेंडर मागताय. नाही तर पुरावे ऐका ना, देतो. 1-2 मिनिट या, आपण संपूया. 1-2 मिनिट या. ऐका ना, ते पत्र देऊ आपलं. ऐका ना, तुम्ही जे पत्र दिलंय ना, हो लेटर पाहिलं मी. तुम्ही फक्त ऐका ना तुम्ही. नाही पब्लिक नाही बोलायचं काही. तुम्ही माझी रिक्वेस्ट काय आहे फक्त ऐका ना सर. म्हणजे कोण आहे? तुम्ही फक्त नाही, तुम्ही दिला वेळ, पण माझी रिक्वेस्ट ऐका ना सर. मी काय म्हणतोय, आपण मी तुमचा शब्द ऐकून मी आलो होतो. नाही बरोबर, मी विनंती केली तुम्हाला खूप वेळा तुम्ही या म्हणून, पण ऐका ना सर. कसं आहे, तो बाजूला बसलेला आहे. त्याला सगळे शांत ठेवणं नाही, तो पॅनिक होणं. ऐका ना, पॅनिक होणं साहजिक आहे. आता डिप्टी सीओ ठीक आहे. ते सीओ ऐका ना सर, सीओ साहेब. त्याने मर्यादित बोलणं. नाही ऐका ते संयमाचा बांध फुटतो. मी सॉरी म्हणतो. मी त्याच्यावर मी सॉरी म्हणतो. माझं म्हणणं एवढंच आहे सर. मी येणार नाही. ऐका, आपलं फक्त ऐका ना, आपलं पुढं ह्यासाठी जायचंय. जो काही डॉक्युमेंट द्यायचं होतं तो दिला. नाही, माझं रिक्वेस्ट ऐका ना सर. माझी रिक्वेस्ट एवढीच होती, इन्क्वायरी सेट करायची ना, त्याच्याबाबत त्याला काही अर्ज करायचं, त्याला अर्ज करायला वेळ देऊ आपण. तुम्ही सीओना फक्त कळवा की याच्याबाबत चौकशी करा. मी तुम्हाला अर्ज हे दिलं आहे, ते जे ओरिजिनल डिमांड होती त्याच्यानुसार मी माझं जे काही म्हणणं आहे चौकशी नाही सर 2 मिनिटं फक्त त्याला आपण सांगू, ऐश्वर करू आणि मग तुम्ही जा. काम आहेत, मला कमिशनरची टीम आहे. मी निगेटिव्ह गोष्टीकडे फोकस करण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टीकडे करेन ना. नक्की पॉझिटिव्हच करू आपण, पॉझिटिव्हच करू. तपासणी आहे. ऐका ना सर, तो 5 जो बसलेला आहे ना, माझं म्हणणं याला वेगळं स्वरूप येण्यापेक्षा माझं काय म्हणते, इन्क्वायरी फक्त आहे ना, तो म्हणतोय ना 2 विस्तार अधिकारी पंचायत पाठवले, त्याच्यानंतर मी स्वतः आलो वेळात वेळ काढून. हो, हेल्थचं कन्सर्न होतं म्हणून नाही आले तुम्ही. आपलं कालपासून कमी टेन्शन मध्ये काही निगेटिव्ह नव्हतं म्हणून. नाही ऐका ना सर, माझी एक रिक्वेस्ट एवढीच आहे. आरोप करतोय. तुम्ही फक्त कशाला ऐकून घेऊ. उपकार करतात ते आपले. तुम्ही फक्त आहे ना, मी इथं आमदार साहेबांना आता फोन लावतो, बेनके साहेबांना. ते तुम्ही एकत्रित बोलू आपण आणि त्याला ऐश्वर करू आणि सोडू आपण विषय. तुम्ही या ना. नाही मी मला काम. थांबा, बेनके साहेबांचा फोन आला. एक मिनिट थांबा साहेबांचा फोन. 1 मिनिट मी जोडतो. 1 मिनिट साहेबांना जोडतो मी. हॅलो. हा बेनके साहेब बोला. हॅलो, वाणी साहेब आम्ही आहोत. त्यांच्याशी बोला 1 मिनिट. बीडीओ साहेब आता आले होते. त्यांनी त्या मुद्द्यांचं लेखी पण दिले. त्याच्यामध्ये फक्त काय राहिले, इन्क्वायरी सेट करायसाठी ना, ते बीडीओ साहेबांना लेखी पाहिजे की बाबा आमच्याकडे काही तक्रार लेखी तुम्ही स्पेसिफिक करा, आम्ही इन्क्वायरी करू म्हणून. पण थोडी तापातापी झाली. ग्रामस्थ बोलले, तोही बोलला, साहेब चिडून गेले निघून. त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं तू इथे या म्हणून. सर मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली फोन करतो 5 मिनिटात. ठीक आहे, मला पर्सनली बोलायचं. कोण बोलतोय? बीडीओ साहेब आहे का? हो, बीडीओ साहेब बोलतोय. मी तुम्हाला पर्सनली कॉल. ठीक आहे, करा. साहेब बोलतोय इकडे पाठवा, आम्ही संपवतो इथला विषय सगळा. आम्ही प्लीज बोलतो. हां. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.